राज्यात आणि देशात लोकशाही नाही तर हुकुमशाही आहे. गुंडगिरीचं राज्य चाललं आहे आणि या ठिकाणी पक्ष आणि नेत्यांना चोरून नेण्याचं काम केलं जात आहे. पैशांचा घोडेबाजार करून आमदार नगरसेवक फोडले जातात. अशा प्रकारामुळे राजकारणाचा विचका झाला आहे, असं मत माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केलंय. ते यवतमाळमध्ये बोलत होते. सध्याला राज्यामध्ये देशामध्ये लोकशाही नाही, आता हुकुमशाही झाली, दंडलशाही झाली, गुंडगिरीचं राज्य चाललेलं आहे. या ठिकाणी पक्ष पण चोरतात, त्या ठिकाणी नेत्यांना पण चोरून नेतात, पक्षाला फोडाफोडी करतात, पैशाचा बाजार करून आमदार फोडणे, नगरसेवक फोडणे, फोडाफोडीचं राजकारण करून संपूर्ण राजकारणाचा विचका झालेला आहे. आणि मेन जे प्रश्न आहे लोकांचे, महागाई असेल, बेरोजगारी असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, या सर्व गोष्टी आता मूठमत झालेली. शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकऱ्याचे प्रश्न रेंगाळलेले आहेत, कामगारांचे प्रश्न रेंगाळलेले आहेत आणि संपूर्ण ग्रामीण भागापासून शहरापर्यंत अनेक या ठिकाणी समाजातला वर्ग नाराज आहे आणि मोठा चिंतेमध्ये की देशामध्ये लोकशाही आता संपलेली आहे, हुकुमशाहीचं राज्य चाललेलं आहे आणि देशामध्ये राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पण बिघडलेला आहे. आज तुम्ही पाहता की अनेक ठिकाणी ड्रग्ज, मोठ्या मोठ्या हजारो कोटीचे ड्रग्ज पकडले जातात. त्या ठिकाणी गृह खात्याचं काही लक्ष नाही आहे. अनेक शहरामध्ये कोयता गँग सुरू झालेली, अनेक ठिकाणी महिलांवरती अत्याचार होतात आणि अवैध धंद्याचा सुविचार चाललेला आहे. आणि अशा तऱ्हेने कायदा सुव्यवस्था पण मोडकळी चाललेली आहे. एखादा कोणी चांगला व्यक्ती आपलं मत सरकारच्या बद्दल व्यक्त करत असेल तर तोंड दाबायचा प्रयत्न करतात, त्याची मुस्कटदाबी होती, वेळोप्रसंगी त्याला जेलमध्ये टाकलं जातं. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती दाखवून त्याला त्या ठिकाणी पक्षामध्ये ओढून आपला पक्ष किती मोठा करायचा आणि परत सत्ता कशी काबीज करायची, हा एकमेव कार्यक्रम ह्या भाजप सरकारने केंद्रामध्ये, राज्यामध्ये सुरू केलेला आहे. त्याबद्दल जनता फार मोठ्या चिंतेमध्ये. या 24च्या इलेक्शनला नक्कीच जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल आणि खऱ्या प्रामाणिक काम करणाऱ्या पक्षाला ते या ठिकाणी सत्तेमध्ये आणतील.